Namaskar, Ramesh Mudivedu once again in front of you. Deshastha Marathi stand-up comedy episode number 6. DMSC episode number 6. 6 साल होंगे लो वो एलिमेंट्री स्कूल संपूर्ण मिडिल स्कूल जायस क्या कसकी एपिसोड नंबर 1 to 5 संपला आज 6 आंदे वो टाकला है एनीवे तुम्ही कोणाला पाहिजे सांगा देशस्थ मराठी वालांचे एस्पेशली चिल्ड्रन कसा मी येऊन लेकरांच्या स्किना स्कूला जावा रे वाचा म्हणतो नो बरो वाचा मैं एग्जामाल बरो प्रिपेर हो ते मादिरी हे रमेश मामाद एपिसोड मात्र सोडू का रे म्हणून लेकरांचं सांगा तेनी पाहून देतं वडील असेल तर त्यांना सांगा कसं येऊन स्किने सांगतात डेली वॉकिंग जाम वॉकिंग गेलं तर चोकटा म्हणा ते मादिरी हे DMSC एपिसोड्स असकी दया करून पावा हो म्हणून वडील असेल तर त्यांना सांगा सो असकी तिनं पाहून त्यांनी थोडं काय ते आयडियाज देतील नाही तर त्यांनी एन्जॉय करतील ओके ते एक तुमच्याकडे सांगीन म्हणे घेतलं एनिवे एपिसोड देऊन वेकेशन आता समर वेकेशन आगी संपलं बरोबर जाणे तुम्ही ಕೊಡ್ತೀನಿ ಟ್ರಿಪ್ಪಾಲಕ್ಕೆ गेला असतील लेकरांना बलायंगून फॅमिली बलायंगून नाहीतर देवळ एव्हरीबडी विल हॅव सम वेकेशन की नो आमचे माझे येऊन माझे एक 20 years बिफोर हो हे वेकेशन म्हणतं मग काय सांगायचं म्हणजे हे बायला लेकरांच्या आम्ही बाहेरला गामाला बाहेर होतो इंडिया बाहेर होतो करता फर्स्ट काय म्हणते ते इंडियाला 1 month वेकेशन म्हणून येईल 2 months वेकेशन स्कूल आलं तर मग पहिलं बायल लेकरांच्या गामाला पार्टी सोडणं का म्हणजे त्याला येऊन 2 months मिळालं आम्हाला 1 month की म्हणून ते पार्टी वलत्र ते उरलं ते एक आम्हाला एक एक्स्ट्रा 1 month आहे पा ते तो बेस्ट वेकेशन एकला विचाराल काय नाही खोटं तरी जाऊया खवडं लेटाने तरी पण कोणी घरात नाही तर फ्रीडम म्हणजे एकला फ्रेंड एकला होता हो मी सांगात गाम कोण म्हणजे अबुधाबी म्हणत गामात होतो अबुधाबी म्हणत गामात इव खरं अत्यंत क्लोज फ्रेंड अरवा बोलणार मुरळी म्हणून नाम तो येऊन ते वेकेशन हा सिटी राखला असलं काय रे म्हणजे फस्ट ते अबुधाबी एअरपोर्टान जाऊन बायल लेकरांचे एअरपोर्टान ते प्लेन वेगून वापस येईल पावा येत मग म्युझिक गिवसिक गालिंग खारान ते घरला आलं की ना आम्हाला की थोर पार्टी म्हणजे ओनली मेन नो लेडीज नो चिल्ड्रन नो बडी नुसतं दातके मात्र तो स्टॅग ओनली पार्टी म्हणून काय विस्तार फूड ऑफकोर्स पुणेन ड्रिंक गो आम्ही सांगाल ना हो या सर एपिसोड आणत की मी त्या लिस्टांत काय ड्रिंक होतं सांगाल ना बट वॉट एवर पीपल वॉट अस्किन होतं कंप्लीट वन ऑफ द बेस्ट पार्टीज ऑफ द इयर मुरलीज स्टॅग ओनली वेकेशन पार्टी वेकेशन म्हणजे काय आहे बायल लेकरांनी पार्टी उलानंतर येऊन पार्टी करतो बाबा दॅट इज द स्टार्ट ऑफ द वेकेशन बेश होतं बो ते काळात बरं होतं एनिवे आताच की बदलून गेला म्हणेन का एव्हरीबडी एक चोक्कटा म्हणत येऊन नॉर्मली दे डोंट लास्ट फॉर अ लॉंग टाईम एव्हरीथिंग कीप्स चेंजिंग एनिवे वेन इट इज देर वी हॅव टू एन्जॉय मीन एन्जॉय करला हो बेशत एन्जॉय करला म्हणेन का ते एक पुन्हा येऊन लास्ट 1 to 5 एपिसोड आणतस की भरून सांगितलं हो म्हणजे चिमणापणांत मिट्रासांत मी उजू तेतत वाढलं तम्म ते लहानपणात चाइल्डहूड स्कीम भरून तुमच्याकडे शेअर करून घेतला की ना हत्ते एक सह्य आलं ते तुमच्याकडे सांगतो बा माझ्या बहिणीला क्लासान 1 year डिफरन्स हो मी 3rd standard म्हणजे तिचं 2nd मी 4th म्हणजे ती 3rd ते 2 जण मिळून डेली स्कूल आलं चालतच जॉईन बा आत्ताच की लेकरांचे एकट सोडावे का ते काळात आम्ही घेऊन 5 years 6 years 5 वर्षात लेकर 6 वर्षात नो प्रॉब्लेम त्याचा एक बॅग अडकी घेऊन चालत जायना त्या बॅगात काय असलं एक स्लेट काढाल की ना ब्लॅक स्लेट ते अंदर बलप लिवाल एक बुक असेल तर असेल एवढंच हो आत्ताच काय फॅन्सी बुक बॅग पॅक ते की काय नाही नुसतं एक येल्लो कलर चिंदीत बॅग ते मडिसनची म्हणतात ते मरी वेरेच घालिंगून ते आणि ते स्लेट निघून जायना आम्हाला तेवढंच हो ते स्लेटान आम्ही काय ABCD शिकलाय की मॅथ काय शिकलाय की थोडं ते त्या काळची कहाणी सांगताय तुम्हाला ते असतं मग बैडा बाबा असकी ते शाणी बट तम नमा करता थोडं तमिळ जास्ती कळना बट राजान स्कूलांत असके लेकर तमिळत की बोलतील
हिना तो आम्ही देशस्थ मराठी. एकदां काय झालं आम्ही तीन दीस स्कूलाल गेल न्ही गो. चौथा दीस गेल तर तिले येवन विचारलेत स्कूलांत तमिळांत. ఏంటి 3-4 ஸ்கூலுக்கு வரல म्हणजे அதாடி அது நாங்களாம் வராடுக்கு போயிருந்தோம்டி. வராடுக்கு போயிருந்தோம். வராட மனாத்தத்தில் தமிழாந்தைனா நாங்களாம் வராடுக்கு போயிருந்தோம். வராடுனா என்னதுரி म्हणून ते बायकेला எங்கிறங்க விசாரித்தா இது ஃப்ரெண்டு. வராட்ரி அதான் கர்சோலி கட்டுவாங்களே கர்சோலி அது. वराडा म्हणती तमिळ वाले लेंकर मंड गायरद म्हणतील अर्वांत समजत नाही होते लेंकरांच्या ते अर्वा लेंकरांच्या. वराडा म्हणती गरसोळी म्हणती ते तमिळांत ते எக்ஸாக்ட் வேர்டு தமிழாங்க யாத்தே படி சுடுத்த. வராடில் கர்சோளி கட்டுவாங்களே அங்கே போயிருந்தோம். கர்சோளின்னா என்னதுரி म्हणजे அதாண்டி காளப்போத்தி போட்டு போடுவாங்களே काळापोती घालून करतील म्हणून गरसोळी तनाल सांगताय वो. ते काळापोती गरसोळी ऐकून ते लेकर मद्रास आमकां तमिळनाडून आमकां नाही तर वेगळं कोणतं तीन गावांत आमकां म्हणास काय कन्फ्युशन हो. तसं स्कीम बोलत होती आता सहे आलं ते सांगीन म्हणितलं ते बरोबर जाता आम्ही ते काण व्हेरी सिम्पल वो. काय नाही आता स्किन स्टाईलान काही की बॅकपॅक येते म्हटलं की ना तशी काय नाही. आम्हाला येऊन आमच्या अल्युमिनियम चुम्मण तूक दही भात की कोणते एक भात मला एक तिला एक दोन्ही मिळून काढून जाईन स्कूलाल. मी तिनं मिळून स्कूलाल जाणं वापस येणं. आमच्या स्की कोटाय स्कूल वो. कोटाय स्कूल म्हणजे वेर एक दॅच शेड बरं का. सायडान येवन कंप्लिटली ओपन आसलं. सायडानसो आमी कोणते गेले तर पावया. एक क्लास येता सारका त्या बाजू तांकां एक क्लास आहा स्कीन 5वी की ना ते क्लास 3rd स्टँडर्ड आहे 4th स्टँडर्ड आहे स्कीम वळीन बाजू स्टँडर्ड आम्ही असं ना. हे काय होईल म्हणजे 1-2-3 झालं आणखी एक सांगतो पहा. मी म्हटलं की एक टिफन बॉक्स एक काढून घ्या ना. मला एक चुम्मा अल्युमिनियम टिफन बॉक्स बहिणीला एक टिफन बॉक्स 2 जण मिळून घरांत कोणती एक दही भात की एक बांधिंग दुपारा आम्ही 2 जण मिळून माझ्या क्लासरूमात 2 डब्बान टिंगण जाऊन बसून जाडा कल्ले बसून दुपारा जेवण वो. एकदा काय करला आहे दुपारा जाऊन बसून डब्बा 2 जणांनी डब्बा उघडताय मी तिने बसलाय. मी बोलिंग आम्ही मराठीन बोलिंग आम्ही तमिळ घेईन आम्हाला तमिळच नको की भाऊ बहिणच की आम्ही बोलिंग ते पाहता है माझ्या काही की एक मादरी येल्लो कलर भात हो तिची येऊन फंडर दही भात बरा आहे पायाला. म्हणजे काय की इसकं होतं काही की बिर्याणी इसकं होतं कळत नाही काय म्हणून आता भरू वर्ष होऊन गेलं. ऑलमोस्ट आय एम टॉकिंग अबाउट 60 years. आज उद्या खाले परमाच्या काणी काय आहे काय की माझं येल्लो कलर होतं काय तुला एक मादरी दिली अम्मा मला एक मादरी दिली की म्हणून बोलिंग घडला ते बोलत तर मात्र मला साया आहे. बट कस की तिला कळणार तिने खाऊ सुटली मीन खाल्ला आहे खाऊ सुटलो मग हात गीत दुंगून जाऊन घरात क्लासान जाऊन ते डब्बा ठेवायला जाता बघ ते पोर बसून रडत बसलाय. एक लहान पोर माझ्या क्लासरूमात ஏண்டா அழற ஏண்டா காயிற ரடத்தாய் म्हणजे பார்த்தா என்னோட டிஃபன் பாக்ஸ் माझे टिफन बॉक्स कोणकी काढून जाऊन खाऊ सोडले तर थम्म कळलं वो ते पोरा टिफन बॉक्स मी खाल्ला आहे. त्यासाठी ते बिर्याणी की काही की खाल्ला आहे त्या काळात. कोणाला कळलं मला कळलं अय्यो म्हणून पाप ते टीचरेन समजिली अय्यो परवागलं ಅವನೋட सापाड नी सापड्या त्याचे खाणं आहे की त्या डब्बात नो म्हणून ते पोर एकत रड मला माझ्या कानात पण पाप माझ्या मळं ते पोराल ते दिवस त्याची बिर्याणी गेलं मी काय की खाल्ला आहे तो पाप फुलनान पटणी हो पाप विसराल मी नाव दो इट इज व्हेरी काय म्हणतात तमाशा नसत आहे ऐकायला. पण ते पोर ते लेंकरू पाप ते दिवस खाणं नाही दुपार पटणी गेलं ते एक झालं का ते सांगितलं क्या पुन्हा नेऊन मग बहीण आहे पा एक झालं वो. ते मी म्हटलं की मी 3rd स्टँडर्ड की सेकंड आहे मी सेकंड की तिनं फर्स्ट काढणार ते एक्झॅक्ट कळत नाही. स्कूलात बसली आहे ते प्लेट काढून राऊंड 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 फुल्ल स्लेटान नुसतं 0-0-0-0 0-0-0-0-0-0-0 लिहिली आहे.
टीचर म्हणून तो संतोषान जाऊन दाखवले काय म्हणून कळणार त्यानं काय नंबर नाही काय नाही ते टीचर काय करले एक मोठे ಕ್ರಾಸ್ ಬಡಿಗಲಿ ಎನ್ನದಿದೆ ಎನ್ನ ಎದುರಿಕೆನಿ काय लिवलीस तो म्हणून ओरडते टीचर पापीला काय सांगायला नाही असं मोठं टीचर हिनं मायंगटली का हिला एकदम खुशी होते मोठं इंटू गाठलं पा ते स्लेट आणता तिनं म्हणींगटली तिला काही की थोडं मार्क काही दिलं त्या अवॉर्ड दिला असं का म्हणून पळत येऊन मी म्हटलो की आमच्या साईडान तसं ओपन म्हणून माझ्या क्लासरूमान की बसला आहे मला टेबल गिबल नाही वो खाल्ले बसून आहे आमचे टीचर काही की ABCD काही की शिकून देत आहे मला येऊन रमेश रमेश म्हणून तिच्या ते मोठं इंटू घालत चे स्लेट मला दाखवत आहे वो साईडांसून माझ्या ओपन साईडान तसं की वायल ना म्हटलं बा ते कुटीच्या बाजू दाखवत आहे मला तो एकदम लाज मी ऐसा परतिंगता मग बहीण काही की दाखवत आहे ते असकीने ते लिंक रे रमेश रमेश उंतांग तो बहीण म्हणता मला लाज तिनं दाखवत मोठं झिरो घातला आहे ते काही मोठं इंटू घातला ते दाखवत मला तो शहाणपणाने येऊन दाखवत आहे की म्हणून मला एकदम लाज हो ते चूक करलं ते इंटू मला समजलं काय चूक आहे म्हणून ते मला ना काय अंजू का 6 वर्ष जाते ते समजलं हो मला त्यासाठी लाज असते ते एक झालं हेचं लहान थोर एक्सपिरियन्सेस भरून असतं एक लाईन्स असतं आता ते काय आलं तुमच्याकडे सांगेन घेतलं आमच्या काळ सोडा आमच्या मोठ्याला आता म्हातारपणानंतर मला आता आफ्टर सो मेनी इयर्स नातुंड आहे तो ते आम्ही माझ्या बहिणी म्हणून कसं सांगेन घेतलो की आज मला तीग नातुंड आहेत वळीन मागं लेंकरू असं आता यंगेस्ट येऊन 4 वर्ष होतं तिनं 2 वर्षापासून तो जास्ती बोलत आहे आता असं आता यंगेस्ट आम्ही सोफिया म्हणून बोलावतो तिनं काय म्हणजे आता मी गावाबाहेर आम करता कंप्लीटान घरात इंग्लिश मराठी देशस्थ मराठी म्हणजे नथिंग नो मराठी नो तमिळ नथिंग नुसतं इंग्लिश होतो ते बोलते एनिवे दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम ते काय म्हटली म्हणजे एकदा तिला येऊन एक लास्ट मंथ 1-2 महिना पुढं एक बर्थडे पार्टी मी बोलायला गेलो बोलायला जाऊन बर्थडे पार्टीला सोडा मग बोलायला आता जीजी आजी करत काम आहे स्किन सो मी बोलायला गेलो वेट करून ते लेंकरात बर्थडे पार्टीला अशी वेट करामं ते कुठकी झालं येतम्मा आल्यानंतरच कळलं तिचं वाटर बॉटल सोडलं मग कुठकी अर्पून गेलं तिने एक वाटर बॉटल म्हणून असं टिंगटला असते तिने वाटर बॉटल तिने त्यानंतर पाणी आहे ना ते घालून अर्पून गेला ते अर्पून गेलं का तिनं काय म्हटली आय वॉन्ट ओनली दॅट वॉटर बॉटल म्हणून ओसी रड उरलं तर तुझं काय पिनावं उरलं तर बॉटल बहिणीचं भाऊ तर शिशिवना नाहीतर ते उरलं तर आम्ही काय तर कप ते म्हणजे मग बायल काय करली अयो एवढं तरपट आहे की म्हणून एक्झॅक्टान ते कोण कलर की ते कोण तर डिझाईन होतं की ते पाहून अमेझॉनान पाहून हे ते करून ऑर्डर करून अंके काणीवली आणून 1-3-4 दिवस झाला म्हणिंगा का त्यानंतर थोडं समाधान झाली ते कुठं जाऊन ते जुळणं उडकणं सो नमा येऊन गेलं एनिवे सेम डिझाईन स्किन सेम आहे की म्हणून मी एक दिवस स्कूलान बोलायला जातो मग डे केअर स्कूल कुठं 4 years होतं डे केअर आ जाती ते वाटर बॉटल काढी जाऊँ वाटर बॉटल मी बोलायला जाऊन सोडला आहे बोलायला जाऊन येत आहे वाटा मी ड्राईव्ह करत आहे सोफिया डिड यू लाईक युअर न्यू वाटर बॉटल म्हणजे दिस इज नॉट न्यू they found the old water bottle in the birthday place and they emailed it to Gigi में आजी बायला जीजी म्हणून they emailed it back to Gigi म्हणती हो म्हणजे ते वॉटर बॉटल येऊन ईमेल करले आहेत म्हणा ते ईमेल म्हणत कुठकी ऐकली आहे the water bottle the old water bottle they emailed it to you म्हणता अय्यो Yes, we emailed. Yeah, we got it, the water bottle by email म्हटलं मी संतोष हो मला तरी बुदंड बोलती होते ना काय नाही एवढा तेवढा नको काय नाही सांगतो बाबा एक दिवस स्कीम विचारलं अंकेक सांगतो बा हे मी माझ्या फॅमिलीबरोबर व्हॉट्सअपान स्कीम शेअर करून घेतला तुम्ही पण 2 दिनं पाहिला असेल तर पाहिला असतील
एनिवे काय म्हटलं म्हणजे सोफिया तिनं 4 इयर्स आणखी स्कूल आरंभ झाली पाप किंडर गार्डन पण नाही. यू सेड यू नो सबट्रॅक्शन. व्हॉट इज 2 - 2 म्हणून विचारलं. 2 - 2 म्हणजे आय डोंट नो म्हटले. You don't know? Okay, let me ask you like this. If you have 2 idlis and you eat 2 idlis, what will you be left with? म्हणून विचारलं. चटणी म्हटली. हो, चटणी म्हणते. इडली दोन्ही खाल्ल्यानंतर काय असेल काय म्हणून सांगत चटणी म्हणते. हो, मी झिरो म्हणून पाहिलं म्हणून पाहिलं तिने चटणी. जसं थिंकिंग असकी पावा आम्ही कसकी आम्ही काही काही म्हणीन तो आम्ही सिकिंग तात येते म्हणजे ब्रेन लेकरांच ब्रेन कसकी काम करतं अर्थोत नाही. चटणी म्हटली. हो, ते विसरायला तुम्ही नाही म्हटली. ते एक तमाशा. एनिवे येणार लेकरांच महाभारत कुंभकर्ण येते महाभारत रामायण म्हणून कहाणी सांगत असतो की नो. मी काय की मध्ये मध्ये काय काय आलं तर सांगा नाही कोणती दुसऱ्याकडे ऐकतील येते म्हणून सांगू ना. एक दिवस एक पोर एक लेकरू येऊन काय म्हटली आहे सोफिया 4 वर्षात लेकरू. ताता ताता आय डोंट वॉन्ट कुंभकर्ण टू कम इन माय हाऊस अँड यूज माय टॉयलेट और बाथरूम म्हणते टॉयलेट आलं. वाय सोफिया वाय यू वॉन्ट वॉन्ट कुंभकर्ण टू यूज अवर बाथरूम म्हणजे बिकॉज इट विल स्टिंक for 6 months. घाण बडीवल म्हणा 6 महिना. आम्ही कुंभकर्ण येऊन जेवल तर 6 महिना जेवल. निजल तर जोम गेल तर 6 महिना जोम जायला तशी सांगितलं की तिने ते एक्स्ट्रापोलेट करून कुंभकर्ण आमचे बाथरूम यूज केलं तर 6 महिना घाण बडीवल म्हणा. 6 months इट विल स्टिंक म्हणती. हो, यसच की मी ऐकामच काय हो या काळात. एनिवे एक तमाशा ते एक सांगिंग म्हणी म्हटलं होते. अंक एक पण सांगितले. हां, माझ्या फ्रेंड एकला आला होता. माझ्या क्लोज फ्रेंड चाइल्डहुड फ्रेंड मला विजिट करायला आला. तेलुगू चक्का सीतारामांजनेयुलू म्हणून ते नाम. हो, चक्का सीतारामांजनेयुलू म्हणून ते नाम. ते दादगे आमच्या घरला आला की ना पाप बसून बोलत असतं मग मी सोफिया मीट अंकल इज आंजनेय म्हटलं मी. रामांजनेयुलू आंजनेय अंकल. ते दाग्याल म्हणून डायरेक्ट आंजनेय अंकल इफ युअर आंजनेय वेर इज युअर टेल परकून पूंस कोटा म्हणून विचारते. हो, ते दादगाल मस्करी करून ते मागत पडत जाते. पूंस कोटा पूंस दाखव पूंस दाखव. मला एकदम लाज पाप एकला दादग्या मला पाया सुट्ट्या आला या पूंस उडकता येते दादग्याला. केअरफुल नसा हो एकांच्या लेकरांच्याकडं. हां, तेच सांगून ठेवला. ओके ते झालं का. अंके गे तीग नातून ना एक कुत्तर आहे काय. हो, ते कुत्तर आहे बाबा. ते परिताप केस होते का म्हणजे आम्ही आमचे संपाक असे करीन तो अमके ना गमा वास येतं त्याला. काय की सार करतो मैं नाही तर सांबार घम जम से वास येतं त्याला. कुत्राला बेस्ट वास मात्र कळलं. आम्ही एक 15-20 निमिष जेवतो मग 20 मिनिटचं त्याला मात्र पुसकशी एवढं उसका काही काणं ते बौलान घालून दिलं तर त्याला इष्टात असणार ते काणं. तो काय म्हणणे काय अरे मला मात्र हे खाणं मिळत नाही की म्हणून पाप हातात म्हणून इथं वाटतं. त्यासाठी ते काय करतं आम्ही की जेवत असतं मध्ये येऊन बाजू येऊन टाकतो काय ती बाय मिस्टेक आहे खाल्लं पडलं तर ते खाऊया की म्हणून. मी केअरफुल नसतो मग ऑफकोर्स लेकरं जास्ती तिखट खात नाही. मग आम्ही येऊन आवाका भात तिखट बिसीಬೇಳೆ भात हे ते काढलं तर खाल्ले बाई मिस्टेक खाल्ल्या घालतो म्हणिंगा ते कम्मकी करणार चाट सुटतो. चाट अल्तर आम्हाला तिखट घाललं तर काय होईल म्हणून कळलं. कुत्राले काय विद्यास काय नाही. कुत्राले ते प्रॉब्लेमच आहे. जास्ती खाल्लं तर काय पाप ते सांगाल कळेल का. आम्ही म्हणजे आम्ही काहीतरी ॲडजस्ट करीन काहीतरी करा आम्हाला कळेल काय करीन आम. तर कुत्राला कळेल का. मी त्याला वॉकिंग बोलायला फास्ट येतो वेळ सायंकाळी वॉकिंग म्हणून बोलायला जातं फाईला त्या कुत्रा काय करतं बाहेर बोलायला गेलं की ना याचं खाल्ल्या पडलं तर आमच्या घरात काही तिखट बिसीಬೇಳೆ भात खाल्लं तरी
फस्ट उतरलं की पायरा उतरलं की तर ते मागे बसून ते पुल्ल ल्हानान बसून तर ओडिंग म्हणजे बसलास का छोडिंग जाता हो मागं पटीस कळलं का अर्थ झाला का कसासाठी जळतं हो त्या ठिकाणी त्याला काय सांगायला येतं का पाणी घालून कोणती धुवाल होईल का ते पाप त्याला कळलं ते काय ते गोवाट तर असं ओडिंग जातं ते मागं पटीस बसून मला पाप असं असतं बरो किती ते होऊन पा सौख्यानं तर ओडिंग ते मी तुला वेट करतो म्हणाचं ते पाप ते कष्ट ते थोडं रिलीफ आल्यानंतर मागपट्टीस ते कुत्रा तोंड पाम जन्म साफल्य म्हणतील बाबा थोडं संतोष अबाडा आत्ता रिलीफ झाला की आत्ता थोडं एवढं रिलीफ झाला आहे की यानी की कसं खातात की म्हणीन तर की काही की कळणं एनिवे आय जस्ट वॉन्टेड टू शेअर ऑल दीज थिंग्स नेक्स्ट टाइम पाहून मग एवढं बोर बडी बोलतो पुरे थँक्यू हरी होम